इतिहासाला फुले शाहू आंबेडकरी चळवळीला वंचितला भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला RSS ला विरोध केल्यानंतर सुद्धा कुठल्याही आघाडीमध्ये स्थान मिळत नाही. त्याचं कारण आपण लक्षात त्याचं कारण आपण असणं लक्षात आणि त्याचं एकमेव कारण आहे 1990 ला म्हणजे 85 ते 1990 ला या देशामध्ये जे जनता दलाचं वादळ उभं केलं की ज्या वादळामध्ये नंतर बीजेपी आली होती त्यातून बदल घडला. सत्ता विरुद्ध पलटली होती. ती सत्ता पलटवण्याची आजही ताकद आपल्यामध्ये आहे लक्षात. ती सत्ता पलटवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे हे लक्षात घ्या. विश्वनाथ प्रताप सिंगांना एकच आम्ही असताना त्यावेळेस स्लोगन द्यायला लावलं. आम्ही सत्तेवरती आलो तर 56 दीक्षा घेतल्यानंतर बहुतांना सवलती मिळणार नाही असा जो कायदा झाला तो रद्द झाल्याशिवाय राहणार नाही. समोर उभा राहिला आणि बलपून टाकला अशी असतात आणि दोघांच्या सवलती या सोबत ही ताकद आहे. आताही असताना आपल्याला ती ताकद वापरावी लागेल. राजकीय पक्ष संपवण्याच्या पाठीमागचा जो डाव आहे तो आपण सर्व लक्षात घ्या. संविधानवादी जो समूह आहे त्याला संघटनच राहिलं नाही तर तो विरोध करतो. संघटनच राहिलं नाही तर तो विरोध कुठून करणार. एकदा तुमचा तर विरोध करू शकत नाही. मास्क म्हणून तो असताना रस्त्यावरती उतरतो केव्हा की जेव्हा त्याच्या हातामध्ये झेंडा असतो आणि त्याच्या हातामध्ये संघटनेचा बॅनर असतो. हा संघटनेचा आणि बॅनर याच शीन झालं तर विरोध करणारं कोण. आणि म्हणून संघटन जिवंत ठेवणं ते चालता बोलतं ठेवणं हे सगळ्यात मोठं संविधानाचं संरक्षण आहे हे आपण सर्व लक्षात घ्या. हे सगळ्यात मोठं संरक्षण आहे. उद्या तुम्हाला सत्तेवरती जाता आला तर फार चांगलं. सत्तेवरती जाता आला तर फार चांगलं. पण सत्तेवरती जाता येत नसेल तर संघटन आपण वाचवलं पाहिजे. संघटन मध्ये ताकद ठेवली पाहिजे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे लक्षात घ्या. संघटनेच्या ताकदीचा असताना तो एहसास आहे हा मोठा. कारण समोरच्याला भीती वाटते. समोरच्याला दहशत असते की हा जो उभा राहिलेला मास मग तो मताच्या स्वरूपामध्ये उभा राहू किंवा मोर्चाच्या स्वरूपामध्ये उभा राहू त्याच्या विरोधात आपण असायला गेलो तर 2 हात आपल्याला करण्याची पाळी येते की काय ही भीती असते.
आणि त्या भीतीपोटी तो आपलं शेवटचं पाऊल टाकत नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून निवडणुकीमध्ये मी नेहमी म्हणत आलेलो आहे, जिंकण्यासाठी आपण लढतो, याच्याबद्दल दुमत नाही. पण जिंकलो नाही तर मला असणारा 80 साली परभणी मधल्या वाकोडे नावाच्या असणाऱ्या 80 वर्षाच्या व्यक्तीचा निरोप आला होता की माझी ही शेवटची निवडणूक आहे, माझ्या निवडणुकीच्या प्रचाराला घेऊ. आणि मी त्या वाकोड्यांना विचारलं की 80 वर्ष झाले तुम्ही लढताय का? तेव्हा ते म्हटले वय झालेलं नाही तुमचं, वय झालं तर तुमच्या लक्षात येईल की चळवळीची टीक ही टिकली पाहिजे. मी त्यांना म्हटलं चळवळीची टीक म्हणजे काय? ते म्हटले मी 3 वेळा नगरसेवक झालो, 4 वेळा हरलो, पण या परभणी शहरामध्ये मला विचारल्याशिवाय इथलं काहीच हलत नाही हे असताना लक्षात. आणि तो म्हटला ते गमक काही असेल इथं मी जिंकतो की बाई मी दुसऱ्या क्रमांकावर. माझे 80 वर्ष झाले. तो म्हटलं कधीही माझा दुसरा पाय मसनामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, पण शेवटच्या क्षणापर्यंत मला चळवळीचा जो टेका आहे परभणीतला तो मला असताना कायम त्या ठिकाणी. मित्रो, तिथून लक्षात आलं की इलेक्शन हे नुसतं जिंकण्याचं जरी गणित असलं, जिंकण्याचं गणित जरी असलं तरी आपल्याला मिळालेली मतं याची असणारी भीती समोरच्याला असते हे लक्षात घ्या. भीती असते. तो म्हटला मी हारलो, वाकोडे मला मी हारलो, नगरसेवक म्हणून जिंकून आलो नाही, पण या परभणीतलं पान मला विचारल्याशिवाय हल्लं नाही, कारण का परभणी हलवण्याची माझी ताकद. आज तेच आपल्याला सगळ्यांना करायचं. मी इथे कुठल्या राजकीय पक्षावरती टीका करणार नाही, कारण या सगळ्या राजकीय पक्षांचं असताना अस्तित्व मी फार जवळून पाहिलेलं आहे. कोण कधी बिंदे होईल आणि कोण कधी बिंदे होणार नाही याचा मी तुम्हाला असणारा आराखडा पाडायचं सांगतो. टिकायचं असेल आणि इथला नेतृत्व आपल्याला करायचं असेल तर काळाची ओघ ही आपल्याला ओळखता आली. काळाची ओघ ही आपल्याला ओळखता आली पाहिजे. आज काळाची ओघ ही सांगते की समाजवादी इतिहासाला नेतृत्व करू शकत नाही, मार्क्सिस्ट हा असताना नेतृत्व करू शकत नाही, गांधीयन आहे हा नेतृत्व करू शकत नाही. इथला असणारं नेतृत्व जर कोण करू शकत असेल तर फुले शाहू आंबेडकरीला मानणारा समूह जो आहे, फुले शाहू आंबेडकरी विचाराला मानणारा समूह जो आहे तोच आता नेतृत्व करू शकतो हे लक्षात घ्या. हा बदल आहे. गेली 40 वर्ष मी असताना राजकारणात, या 40 वर्षातल्या राजकारणातला हा बदल आहे. त्यात लोक अपेक्षा करतात आहेत
सर्वसामान्य सेक्युलर असेल, सर्वसामान्य संविधानवादी असेल, सर्वसामान्य शांततावादी असेल, हा समूह मग त्याचा धर्म कुठलाही असेल, हा समूह आज अपेक्षा करतोय की फुले शाहू आंबेडकरी जनतेने पुढे येऊन हे नेतृत्व केलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती. आणि त्यासाठी आपल्या सगळ्याला आपली असणारी मानसिकता निर्माण करावी.